काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंबईत हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला। टिपू सुलतानची बाजू उचलून धरल्यानं पक्षानं सपकाळांना पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे भाजप विरोधात आगपाखड करणारे सपकाळ एकीकडे दिलगिरी व्यक्त करतायत तर दुसरीकडे घेतलेल्या भूमिकेसंदर्भात सत्कार स्वीकारतायत। भारतीय जनता पक्षाने घरचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे ती त्यांनी त्याचा अवलंब केला। आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही। जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर पडसाद उमटलेत। त्यावरून ठिकठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जात आहे। अहिल्यानगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी आंदोलकांनी टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन केलं। याच पार्श्वभूमीवर टिपू सुलतान यांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत काही मुस्लिम समाजातील व्यक्तींनी टिपू सुलतानच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला। तसंच संबंधित आंदोलकांवरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या काही युवकांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये भेट दिली। संबंधित आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे। कुछ नापाक हाथों के तहत अहमदनगर के अंदर हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का पुतला जलाया गया। तो वो एक स्वतंत्र इस देश के लिए लड़े और शहीद हुए, जिनका संविधान के अंदर फोटो है और ये संविधान का अपमान है। ऐसा हमारे समाज की तरफ से हमने कोतवाली के जो हमारे पीआई साहब हैं उनको रिक्वेस्ट की कि उसके ऊपर गुनाह दाखिल किया जाए। तो हमारे कुछ भाइयों ने मस्जिद के सामने हजरत टीपू सुल्तान का जो फोटो था उसको दूध से नहलाकर उनका अभिषेक किया कि नापाक हायतों को हम वो रोक तो नहीं पाए, लेकिन वो नापाक हाथ की वजह से जो गंदगी उनको लगी थी वो हमने दूध से धो दिया, जिस तरीके से हमारे को संवैधानिक अधिकार है। मेट्रो 4च्या सल्लागाराला 150 पेक्षा जास्त